नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या खरीप हंगाम सुरू होत आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांना सर्वात उपयोगी असणारं म्हणजे खतांच्या किमती। आता खतांचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतकरी बांधव करत असतात आणि खरीप हंगाम सुरू होण्या अगोदर शेतकरी बांधवांची गर्दी होत असते ती म्हणजे खते खरेदी करण्यासाठी। आणि आपण जर पाहिलं तर आज राज्यामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली आहे याचा परिणाम कुठेतरी खतांच्या किमतीवरती झालेला आहे। खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ अशी वाढही झालेली आहे। यामध्ये युरिया असेल, DAP असेल, प्रत्येक खतांचा समावेश आहे। आणि त्यामुळे आता नुकतीच शनिवारी एक सभा पार पडलेली आहे। तर यामध्ये निर्मला सीतारामन ह्या उपस्थित होत्या आणि यामध्ये शेतकरी बांधवांच्या माध्यमातून किंवा पत्रकारांच्या माध्यमातून निर्मला सीतारामन यांना महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सध्या जे खतांच्या किमतीमध्ये वाढ होत आहे म्हणजे युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जो शेतकरी बांधवांच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे, खतांच्या किमतीवरती झालेला आहे, तर या खतांच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीबाबत सरकारचं काय धोरण असणार आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कुठे दिलासा मिळणार आहे का, हा महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारलेला आहे। त्यामध्ये त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। मग मित्रांनो, आता सध्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवलेले आहे की खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे, या वाढीमध्ये या किमतीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे किंवा मग खते उपलब्ध वेळेवरती होत नाहीये, असे अनेक प्रश्न जे आहेत तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, नक्की सबस्क्राइब। तर शेतकरी मित्रांनो, युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास युरियाच्या किमतींमध्ये 85% वाढ, म्हणजे ज्या युरियाची प्रति टन $450 पर्यंत किंमत होती तर ती आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ $900 ते $1000 आसपास गेली। महत्त्वाचं म्हणजे दुसरं जे खत आहे ते म्हणजे DAP। आता DAPच्या किमतीमध्ये पण प्रति टन 20 ते 25% वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते। मग अशा जर किमती खतांच्या वाढत गेल्या आणि या किमती जर शेतकरी बांधवांना सहन कराव्या लागल्या तर त्याचा मोठा परिणाम म्हणजेच मोठ्या स्वरूपामध्ये शेतकरी बांधवांचा तोटा या ठिकाणी होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे की शेतकरी मित्रांना केंद्र शासनाच्या माध्यमातून NBS ही जी योजना राबवली जाते, म्हणजेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खतांच्या किमतीवरती दिलं जाणारं अनुदान, तर या योजनेच्या माध्यमातून जी काही वाढी होतील तर त्या वाढीची भरपाई शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। म्हणजेच युरियाचे दर हे कितीही वाढले तरी ते आहे त्या स्थितीत ठेवण्यासाठी जेवढं होईल तेवढं अनुदान सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आता याचा जो भार आहे हा भार डायरेक्ट शेतकऱ्यांवरती पडणार नाही, अशी माहिती निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि आता निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जे आश्वासन देण्यात आलेलं आहे तर या आश्वासनानंतर शेतकरी बांधवांना खरीप हंगामात थोडासा दिलासा मिळणार आहे। म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी जे काही खतं विक्री घ्यावी लागणार आहे यामध्ये फार्मर ID कार्डनुसार किंवा शेतकरी बांधवांनी किती प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे यानुसार शेतकरी बांधवांना खत विक्री केली जाणार आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये भाववाढ होऊ नये अशी शेतकरी बांधवांची मनापासून इच्छा आहे किंवा मागणी आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सध्या युरिया असेल, DAP असेल, प्रत्येक खतांच्या किमतीमध्ये जी मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे याचा परिणाम शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने भोगावा लागणार, कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा।